राम म्हणता रामाची होई जय. राम म्हणता रामाची होई जय. राम म्हणता रामाची होई
रामा
राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायची. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची आगोडी, राम रसाची आगोडी, आनरस रुचती केली. तुका म्हणे चाखोनी सांगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. विठोबार कुमार प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून राम नामाचं महात्म्य प्रतिपादन करणारा असा हा अभंग आहे. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी सेवेचं प्रवृत्ती निमित्त असं आहे की रामनवमीच्या निमित्तानं प्रतिवर्षी होणारा हा जो सप्ताह आहे त्यामध्ये आजच्या रामनवमीच्या दिवशी परम पावन दिवशी ची सेवा माझ्याकडे आली आहे. आजचा दिवस हा भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृतीचं सर्वसमावेशक स्वरूप ज्या रूपानं भगवंतांनी अभिव्यक्त केलं अशा प्रभू रामचंद्रांच्या अवताराचा आजचा दिवस आहे. राम अवताराच्या वेळचं सगळं वर्णन आपण पहा. श्रीमद वाल्मिकी रामायणामध्ये, तुलसी रामायणामध्ये सर्वत्र ते वर्णन उपलब्ध आहे. पण भगवंताच्या अवताराच्या वेळी म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या अवतारात असेल किंवा भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या अवतारामध्ये असेल, त्यांच्या अवताराच्या वेळी सगळी मंगलचिन्हे या सृष्टीमध्ये प्रतिबिंबित झाली आणि प्रभू रामचंद्रांचा आजच्या दिवशी अवतार झालेला आहे. संपूर्ण संस्कृतीला समाविष्ट करेल असं एक नाव म्हणजे प्रभू श्रीरामांचं नाव. गुरुवरे महाराज सांगतात संस्कृती त्या नावामध्ये कशी सामावलेली आहे. तर आदर्श पिता कसा असावा, आदर्श पुत्र कसा असावा, आदर्श बंधू कसा असावा, आदर्श पती कसा असावा, या सगळ्याची किंबहुना आदर्श शत्रू कसा असावा याचाही समावेश प्रभू रामचंद्रांच्या एका नावामध्ये झाला. आणि त्या प्रभू रामचंद्रांचा आज अवताराचा दिवस आहे. सगळ्यांना एक प्रसंग ज्ञात आहे. ज्यावेळी रावणाचा अंतकाळ जवळ आला त्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी आपले बंधू श्री लक्ष्मण यांना असा आदेश दिला की तू त्या रावणाच्या पायाजवळ जाऊन उभा राहा आणि राजनीती कशी करावी याचं शिक्षण घ्या. आणि त्या राजनीतीचा मंत्र रावणाकडून त्यांनी घेतलेला. आपल्याला माहित आहे रावण बुद्धिमान होता, रावण विद्वान होता, परंतु रावण दुष्ट होता. विषयांतर करून पुन्हा विषयाकडे येतो. एकदा दुर्वास मुनी दुर्योधनाकडे आणि दुर्वास मुनींचा इतिहास असा की त्यांना कुणीही प्रसन्न करू शकले नाही. परंतु इतिहासामध्ये अपवाद दुर्योधनाने मात्र त्यांना प्रसन्न आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी विचारलं वरम गृही वर माग. त्यांनी इच्छा व्यक्त केली की माझ्या बांधवांना पांडवांना जे आता वनवासात आहेत त्यांना सुद्धा तुम्ही अशीच सेवा करण्याची संधी द्या. कारण त्याला ज्ञात होतं त्यांच्याकडे काहीही नाही, हे जर तिथे गेले तर निश्चित क्रुद्ध होतील आणि काहीतरी शाप देतीलच. आणि तसं घडलं. म्हणून दुर्योधन सुद्धा बुद्धिमान होता पण दुष्ट होता.
तसा रावण सुद्धा बुद्धिमान परंतु दुष्ट आहे. आपल्याला आताच्या काळातली एक गोष्ट सांगतो. काही दिवसापूर्वी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्याचे आरोपी पकडण्यात आले. तर ते जे आरोपी आहेत ते कोणी अशिक्षित अंगठे बहादूर असे नाही, ते डॉक्टर आहेत, MBBSचं शिक्षण घेतलेलं. म्हणजे MBBSचं शिक्षण घेतले याचा अर्थ ते बुद्धिमान आहे, पण बुद्धिमान असले तरी दुष्ट आहे. दुसऱ्याचा जीव घेण्यामध्ये आनंद वाटावा अशा राक्षसी प्रवृत्तीने संपन्न. तसा रावण सुद्धा बुद्धिमान परंतु दुष्ट आहे आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी त्याचा संहार केला. किंबहुना भगवंताच्या अवताराची जी काही वैशिष्ट्ये त्यातलं एक वैशिष्ट्यच असं आहे, भक्ता राखे पाया पासी. पण हा झाला व्यक्तित्वाचा विषय. याच्या पुढे जाऊन दुसरा अंश आहे तो भगवंताच्या नामाचा. आतापर्यंत मी जे वर्णन केलं हे वर्णन झालं नामीचं, आणि दुसरा भगवंताच्या चरित्रामधला अंश आहे तो नामाचा. यद्यपि विचारांती नाम आणि नामी यांचा अभेद, म्हणजे माझं नाव आणि मी याच्यात अभेद. मला जर चिदंबर म्हणून हाक मारली तर मी ओ देतो, याचा अर्थ त्याच्यात माझ्यात अभेद. तसा भगवंताच्या नामात आणि भगवंतात अभेद. पण तरी देखील नामाचं सामर्थ्य नामीपेक्षा अधिक. सगळ्यांना गोष्ट ज्ञात आहे, भगवंताचं नाव लिहिलेला दगड तरला पण भगवंतानी सोडलेला बुडाला. म्हणून नामीपेक्षा नामाचं सामर्थ्य अधिक. वृंदावनामध्ये एक महात्मा कोणी होते, ते रोज भिक्षा मागून आणत असत. आणि भिक्षेचा किंवा माधुकरीचा नियम असा आहे, ठरलेल्या ठिकाणी जायचं, जेवढं मिळेल तेवढं घ्यायचं आणि ते पुरवायचं. कमी झालं तरी त्याच्यामध्ये समाधानी राहायचं. मग ते रोज थोडी अर्धी भाकरी जर मिळाली, चतकोर भाकरीची भूक असेल तर चतकोर भाकरी खायची, चतकोर भाकरी पुरून ठेवायची किंवा वाळवून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ती चतकोर खायची. म्हणजे जेवढं कमी फिरावं लागेल, एका जागी बसून भगवंताचं नामचिंतन होईल, तेवढं अधिकाधिक करावं अशा दृष्टीनं तो महात्मा जेवढी लागेल तेवढी भाकरी खायची, बाकी ठेवून द्यायची. आणि तो माधुकरीला गेल्यानंतर एका वृद्ध स्त्रीच्या घरी भगवंत राहत होते साक्षात. आणि रोज त्या मातेकडे माधुकरीला गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घ्यावं आणि मग पुन्हा यावं असा त्यांचा नित्य नियम सुरू होता. एक दिवस ते भिक्षेला गेला असताना ती वृद्ध स्त्री माता त्यांना असं म्हणाली की आता मला भगवंताची सेवा करणं होत नाही, तुम्ही याला घेऊन जा. त्यांना अतिशय आनंद झाला की आता भगवंत साक्षात माझ्या बरोबर येत आहे. भगवंताला घेऊन गेले आणि मग माधुकरी वाढली, कारण एकाची आणायची आता दोघांची आणावी लागेल, स्वतःची आणि भगवंताची. आणि मी सांगतो ही गोष्ट घडलेली आहे. आता परवा मी एके ठिकाणी गेलो तर त्या भागामध्ये प्रभू रामचंद्रांनी बाण मारलेला कोपरगावजवळ आणि तिथून एका नदीचा उगम झालेला. तर तिथली जी व्यक्ती माझ्या बरोबर होती
ती मला ही गोष्ट सांगताना इंग्रजी शब्द वापरून सांगतो थोडं, बॅथूरला जात होती सारखी. म्हणजे इथे भगवंतांनी बाण चालवला अशी आख्यायिका आहे. इथे भगवंत येऊन गेले असं म्हणतात. असं म्हणण्याचं कारण नाही, इथे भगवंतांनी बाण मारलेला आहे असं आपण सांगितलं. इतर लोक पहा, मी कालच एका लहान मुलीचं कोणी मला वर्णन सांगितलं, तिने सांगितलेला मुद्दा बरोबर आहे की अन्य लोकांच्या ग्रंथामध्ये लिहिलेली ठिकाणं आहेत पण आपल्या ग्रंथात ती ठिकाणं सापडत नाही. कशामुळे? नावं बदलून टाकली. तर आपण आपला इतिहास सांगताना, आणि हे काही आख्यायिका नाही, हा इतिहास आहे. इतिह आस, इतिहास या शब्दाचा अर्थच इति अधिक ह अधिक आस, म्हणजे असे हे घडले त्याला इतिहास म्हणतात. तसं रामायण आणि महाभारत ही नुसती काव्य नाहीत, हा इतिहास आहे. तर प्रभू रामचंद्रांचा ज्याप्रमाणे इतिहास आहे तसा प्रभू श्रीकृष्णांचा सुद्धा इतिहास. तर भगवंत गेले त्यांच्या बरोबर, दोघांची माधुकरी सुरू झाली आणि भगवंत म्हणू लागले की हे वाढलेली भाकरी काही मला सहन होत नाही, तर तू असं कर, कोरडी भिक्षा मागून आण, पीठ तांदूळ अशी भिक्षा मागून आण आणि मला गरम गरम भाकरी करून घाल. आता भगवंतांनी सांगितल्यामुळे त्यांनी तशी भिक्षा मागून आणायची आणि गरम भाकरी करून आपणही खायची, भगवंतालाही खाऊ घालायची. भगवंत म्हणाले मला नुसती भाकरी जात नाही, मला तूप पाहिजे. मग भगवंता करता त्यांनी तूप आणायला सुरुवात केली. त्या भाकरीला तूप लावून भगवंताला द्यायचं. मग भगवंत म्हणले नुसती तूप भाकरी बरी लागत नाही, थोडं मीठ पाहिजे. आणि त्यावेळी मात्र त्या साधूंनी सांगितलं, भगवंता मला क्षमा करा पण मला याच्यापेक्षा अधिक सेवा करणं शक्य नाही. कारण साक्षात तुमची सेवा जरी घडत असली तरी त्यामुळे तुमच्या नामाचा जप करण्याकरता लागणारा काळ मला मिळत नाही. आणि तुमच्या सेवेपेक्षा सुद्धा तुमच्या नामाचं उच्चारण मला जास्त महत्वाचं आहे. कारण भगवंताच्या नामाने मोक्ष होतो. साक्षात भगवंताच्या सन्निधीमध्ये राहून मोक्ष होतोच, पण त्याही पेक्षा अधिक शाश्वती ही भगवंताच्या नामोच्चारणात आहे. मुखी नाम हाती मोक्ष, साक्ष भूतांची. भगवंताच्या नामोच्चारणाने मोक्षाची प्राप्ती होते. आणि मानवी देहामध्येच हे सामर्थ्य, एकदा हा देह गेला मग आपण आपल्या कर्मानुसार या जन्मात जर मुक्त झालो नाही तर कर्मानुसार जो कुठला देह प्राप्त होईल, कुत्रा, डुक्कर, झुरळ, किडा, मुंगी, तर ज्या कुठल्या देहामध्ये जाऊ तिथे काही हे सामर्थ्य नाही. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती, ते होती तरी का चित्ती न धरावे. मी देव होईन, भगवंताला आत्मत्वाने प्राप्त करीन असं म्हणणारा भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होण्याचं सामर्थ्य किंवा चतुर्भुज नर होऊन गेले, या अवस्थेला प्राप्त होण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामात. आणि म्हणूनच
राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची होई, राम म्हणता रामची पदी वैसोनी पदवी घेई. राम नामाचा उच्चार करण्याबरोबर इको बंद करणे. भगवंताच्या नामाशी एकरूप होण्याचं सामर्थ्य, किंबहुना ज्याचं नाम आपण घेतो आहोत त्याच्याशी एकरूप होण्याचं सामर्थ्य त्याच्या नामात. तुम राम म्हणता, तुम्ही जे म्हणाल ते होता हे लक्षात घ्या. एक तत्व गुरुवरे महाराज सांगतात नेहमी की आपल्या तोंडाने कधी अशुभ बोलू नये, चांगलं बोलू. कारण आपण जिथे कुठे आहोत तिथे असणारा वास्तुपुरुष तथास्तु. पण काही लोकांना डोहाळे भिकेचे लागतात. त्याला काय करा? स्वप्न चांगलं पहा, विचार चांगला करा. एकदा एक माणूस रस्त्याने चालला होता, खिशात हात तोंडात हात, खिशात हात तोंडात हात. त्याला विचारलं, बाबा रे काय करतो? म्हणला चणे खा. चणे कुठे? खिशात आहेत का हातात आहेत का तोंडात आहेत? म्हणलं खिशातही नाही, हातातही नाही, तोंडातही नाही. लुटू पुटूचे का? गुरुवरे महाराज म्हणतात, अरे लुटू पुटूचे खायचे तर पेढे खा, लुटू पुटूचे खायचे बदाम खा, लुटू पुटूचे खायचे तर चणे कशाला खा? स्वप्न पाहायचं मोठं पहा, विचार करायचा चांगला करा. पण माणसाला तो विचार करत नाही. भगवंताचं नाव घ्यावं वाटत नाही. किंबहुना ज्यांना भगवंताचं नाव घ्यावं असं वाटतं त्यांना ते घेता यावं असं सामर्थ्य नाही. आणि ज्यांना सामर्थ्य आहे त्यांना घ्यावं वाटत नाही. सगळीकडे असंच आहे. दात आहेत तर चणे नाही, चणे आहेत तर दात नाही. जो सामर्थ्यवान आहे, जो दान करू शकतो त्याला दान करावं वाटत नाही. आणि ज्याला दान करावं वाटतं त्याच्याकडे दान करायला काही नाही. अशी सर्वत्र परिस्थिती आहे. म्हणून भगवंताच्या नामाचं उच्चारण मनपूर्वक केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे. काही लोक देवाचं नाव घेतात, घेत नाहीत असं नाही. आता आम्ही घेतो, पण मुखामध्ये जरी भगवंताचं नाम असलं तरी त्या उच्चारणाच्या मागे लागणारी श्रद्धा ही असली पाहिजे. ती जर नसेल तर नामोच्चारण करून उपयोग नाही. एकदा एका माणसाने 13 कोटी नाम जप केला. 13 कोटी म्हणजे असं सांगतात की 13 कोटी नाम जपानंतर भगवंत साक्षात भेटतो. पण त्याला काही भेटला नाही. मग तो आपल्या गुरूंकडे गेला आणि तक्रार केली की मी 13 कोटी जप केला पण मला भगवंत भेटला नाही. त्यांनी विचारलं, नीट मोजलास का? तो म्हणला, नीट म्हणजे एक मोजला. म्हणजे त्यामुळेच भेटला नाही. कारण 13 कोटी नामजप करावा याचं खरं तात्पर्य आहे अगणित नामजप केला, मोजता न येण्या इतका केला पाहिजे. श्वासोच्छ्वास मोजतो का? मोजत नाही. किंबहुना गोष्ट अशी आहे, खरं श्वासोच्छ्वास मोजले पाहिजे. कारण आपलं जे आयुष्य आहे ते श्वासोच्छ्वासावर.
निरोगी माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वासोच्छ्वास करतो आणि आपल्याला देवाने दिलेलं आयुष्य हे आपल्या श्वासोच्छ्वासावर आहे. म्हणून ज्या क्षणी आपला शेवटचा श्वास संपतो त्या क्षणी आपल्याला निघावा. सांगण्याचं तात्पर्य, ज्याप्रमाणे श्वासोच्छ्वास सहज आहे, तो मोजला जात नाही, तसं भगवंताचं नामोच्चारण सुद्धा सहज झालं. आणि असं जर घडे तर राम म्हणता रामची होई जे. एकदा म्हटलं तरी होतं बरं, 13 कोटी वेळा म्हणावं असं नाही, पण त्या एकदा म्हणताना लागणारी भावनेची तीव्रता असली पाहिजे. त्या गजेंद्र मोक्षाचा छोटा ग्रंथ आहे, ती भगवद्गीता गोरखपूरची जी छापली जाते त्याच्यात गजेंद्र मोक्षाचा ग्रंथ दिलाय, छोटा आहे. तर त्याची गोष्ट अशी आहे की ते युद्ध त्या मगरीचं आणि गजेंद्राचं 10,000 वर्ष चाललं. 10,000 वर्ष. आणि 10,000 वर्षांनंतर त्याच्या जेव्हा असं लक्षात आलं की आपण काही या मिठीतून सुटत नाही. एक लक्षात घ्या, पृथ्वीवरचा सगळ्यात बलवान प्राणी खरं तर हत्ती, पण तरी सुद्धा जंगलाचा राजा सिंह आहे. याचं कारण, जरी हत्ती बलवान असला तरी हत्तीचं गंडस्थळ एका फटक्यात फोडण्याचं सामर्थ्य सिंह, म्हणून तो राजा. तर तात्पर्य, खरं तर बलवान हत्ती आहे, पण पाण्यात उतरला ना की तिथे ताकद मगरीची आहे, तिथे हत्तीची चालत नाही. राज्य बदललं की सत्ता बदलते, देश बदललं सत्ता बदलते. जसं तुम्ही जर चुकून कधी अमेरिकेत गेला, जाऊ नका, काही नाही तिथं जाण्याचं, चुकून गेला आणि तिथे आपल्या खिशातून एक 500 रुपयाची नोट काढली आणि एखादी वस्तू मागितली तर मिळणार नाही. याचं कारण, त्या पैशाची सत्ता जेवढ्या परिघात चालते त्याच्यात तुम्ही बाहेर गेला, तिथे ती सत्ता चालत नाही. तसं जागा बदलली की सत्ता बदलते, जागा बदलली की प्रत्येक गोष्ट बदलते, त्यामागची जी भावनिकता आहे ती बदलते. पण ते घेताना तेवढी तीव्रता असली. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. एक एक क्षण युगा इतका वाटला पाहिजे. त्या गजेंद्रांनी भगवंताचं नाव किती वेळा घेतलं? एकदाच घेतलं. आणि त्या गजेंद्र मोक्षामध्ये जे वर्णन आलं ते असं आहे की त्यांनी भगवंताला कमळ वाहिलं नाही, ते भगवंताच्या दिशेने भिरकावलं, फेकलं. पण जरी फेकलं असलं तरी त्या मागच्या भावनेची तीव्रता इतकी होती की हा कहे लक्ष्मी, ती कहे गजरा, हा ती म्हणेपर्यंत भगवंत पोहोचले. एकदा नाव घेतल्याबरोबर. किंवा त्या अजामिळ्याची कथा आहे श्रीमद भागवतामध्ये. अत्यंत पापी, पण त्याला बुद्धी सुचली आणि एका मुलाचं नाव त्यांनी नारायण ठेवलं आणि मरताना त्याचीच आठवण झाली, त्यालाच हाक मारली तीव्रतेने. परिणाम भगवंत धावून आले, मोक्ष झाला. म्हणजे एकदा नाव घेतलं तरी सुद्धा राम म्हणता रामची होई जे. त्याला 13 कोटी वेळा घेतलंच पाहिजे असं नाही. किंबहुना जर गणितच लावायचं तर मग 13 कोटी सुद्धा काहीच नाही असं. कितीही कोटी अब्ज खरव परार्ध वेळा जरी भगवंताचं नाव घेतलं आणि त्यामागे भावना नसेल तर मोक्ष होणार नाही.
आणि असं आहे इथे पदवी असा शब्द आलाय, पदवी. हल्लीच्या काळामध्ये पदवी म्हणजे एक कागदाचा तुकडा, त्याला पदवी म्हणतात. पूर्वी आपल्याकडे लग्नामध्ये लाजा होम नावाचा एक होम, तर त्याच्यावरती एका माणसाने इंग्रजीत माहिती दिली विवाहाची सगळी. तर त्या विधीला त्यांनी नाव दिले कॉन्व्होकेशन. कॉन्व्होकेशन म्हणजे काय? पदवी प्रदान समारंभ. तर एक लक्षात घ्या, ज्या माणसाने योग्य पद्धतीने गुरु शरणागती पूर्वक शिक्षण घेतलेलं आहे त्यांनीच विवाह करावा असा त्या मागचा मतितार्थ आहे. कारण दैवी गुणी संपदेने संपन्न असलेली सुप्रजा निर्माण व्हावी असं वाटत असेल तर त्या अपत्याचे माता आणि पिता हे दोघेही सुसंस्कार संपन्न असले पाहिजे. गुरु घरी राहून त्यांनी अध्ययन केलेलं असलं. काय झालं, इंग्रजांनी आपल्याला जो इतिहास शिकवला अजूनही आपण तोच इतिहास की भारतामध्ये महिलांवर अन्याय झाला, अत्याचार झाला, अजून कोणावर झाला, काय काय झालं, हे सगळं इंग्रजांनी लिहून दिलेलं आपण शिक. अहो, पहिला उपदेश स्त्रीला, पहिला आदिनाथ उमा अजूनही त्या अमरनाथच्या गुहेमध्ये कबुतराची जोडी येऊन बसली. तर त्याची कथा अशी आहे की जेव्हा भगवान शंकरांनी उमेला उपदेश केला त्यावेळी त्या जोडीने तो उपदेश ऐकला आणि ती अमरत्वाला प्राप्त झाली. म्हणून ती आजही तिथे येऊन बसते. सांगण्याचं तात्पर्य, मातेलाही उपदेश आहे, पित्यालाही उपदेश आहे. सुप्रजा निर्माण व्हावी असं वाटत असेल ना तर माता आणि पिता दोघांवरही संस्कार असला. असो, सांगण्याचं तात्पर्य पदवी हा जो शब्द आहे त्या पदवी शब्दाचा नुसतं कागदाचं एक चिठोरं असा सध्याचा जरी अर्थ असला तरी खरा अर्थ असा आहे की आपण त्यांच्या समान संतांच्या सहवासाने संतत्वाला प्राप्त होतो, म्हणजे पदवी प्राप्त होतो. आमचे भाऊसाहेब होते ब्रह्मलीन, ते स्वतः होती. दुसरे आमचे अच्युत आवटे, ते होते पीएचडी फिजिक्स मध्ये, पीएचडी भौतिक शास्त्रात. आमचे डॉक्टर बुचके MBBS. असे सगळे आमचे करमट साहेब होते इंजिनियर. नंतर आपटे साहेब होते इंजिनियर. आमच्या लवाटे बाबांचे वडील ऍडव्होकेट. मोठमोठी मंडळी गुरुवर्य महाराजांच्या चरणाजवळ बसून श्रवण करत होते. पदव्या भरपूर होत्या. आमचे भाऊसाहेब म्हणायचे, या लौकिक पदव्या आश्रमात पाणी भरतात म्हणायचे. कारण ती पदवी खरी नव्हे.
खरी पदवी जी ध्रुव बाळाला प्राप्त झाली त्याला पदवी म्हणा. त्यातही एक सूक्ष्मता आहे, आता आठवलं तर सांगतो तुम्हाला. ध्रुवाने तपश्चर्या केली, भगवंत प्रसन्न झाले, वर मागितले आणि मला निष्कंटक राज्य हवंय असं मागितलं. भगवंतानी तथास्तु म्हटलं आणि ध्रुव राजाचं राज्य सुरू झालं. पण कधीतरी ध्रुव राजा अंतर्मुख झाला, कारण मूलतः सत्वभाव प्रधान शरीर, त्यामुळे अंतर्मुख झाला. आणि विचार करताना त्याच्या असं लक्षात आलं की भगवंत आपल्याला साक्षात भेटला आणि आपण हे काय मागून बसलो. राज्य मागितलं चुकलं, ज्ञान मागायला पाहिजे होतं, मोक्ष मागायला पाहिजे होतं. म्हणून भगवंताची पुन्हा आराधना केली. भगवंत आले, भगवंताला त्यांनी प्रार्थना केली की माझं चुकलं, मला राज्य नको, मला मोक्ष हवा. पण भगवंतानी सांगितलं आता मी वर दिलेला आहे, त्यामुळे आता 100 वर्ष राज्य करायचं आणि त्यानंतर मोक्ष होईल. आणि त्याप्रमाणे ध्रुव राजाला 100 वर्षांचं निष्कंटक राज्य केल्यानंतर मोक्ष प्राप्त झाला अशी कथा. सांगण्याचं तात्पर्य, ध्रुव राजाला जी स्थिती प्राप्त झाली त्याला म्हटलं पाहिजे पदवी. तसं भगवंताच्या नामोच्चारणाने प्राप्त होणारी स्थिती म्हणजे पदवी. आता आधी शब्दाला आहे पदी. तर पद या शब्दाचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ होतो चरणाजवळ, पदी म्हणजे चरणाजवळ. आणि पदी या शब्दाचा दुसरा अर्थ होतो पदावर. जसं जिल्हाधिकारी हे पद आहे, मुख्यमंत्री हे पद आहे, त्याप्रमाणे त्या पदावर बसून पदवीला प्राप्त होणे असा दुसरा अर्थ. पण इथे भक्त आणि भगवंत असा संबंध असल्यामुळे पदी या शब्दाचा अर्थ चरणाजवळ असाच केला पाहिजे. भगवंताच्या चरणाजवळ बसून भगवंताचं नामोच्चारण केल्याने भगवंताच्या एकरूपतेला तो भक्त प्राप्त होतो. प्रपंचामध्ये एक राम जर सोडला तर काहीच राम नाही. ज्याच्या जीवनात राम नाही त्याच्या जीवनात राम नाही, अपूर्ण आहे. आपली उपास्य देवता जर नसेल, आपल्याला सद्गुरू नसतील तर आपलं जीवन अपूर्ण. आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी आपल्या जीवनामध्ये आपली उपास्य देवता असली पाहिजे. आणि ती उपास्य देवता कशी असावी, तर पहिली अट आहे ती उपास्य देवता वैदिक असावी. एकदा एका माणसाने एका देवीची उपासना केली, प्रसन्न झाली, वरम मुलगा पाहिजे झाला. परत उपासना केली, प्रसन्न झाली, घोडा पाहिजे, देत नाही म्हणतो, कारण तुला घोडा द्यायचं सामर्थ्य माझ्याकडे असतं, मी गाढवावर बसलो असतो. म्हणून देवता वैदिक असावी. हेंदरी शेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते. आणि त्यांची गोष्ट आहे आपल्या पोटाशी ते मागती वरदान, त्यांना त्यांची खायची भ्रांत. समर्था घरचं श्वान असावं लक्षात.
म्हणजे एखाद्या संतांच्या महात्म्यांच्या दारामध्ये कुत्रा घालून तरी सुद्धा भाग्याच आहे. गुरुदेव महाराज सांगतात नेहमी आम्हाला की एखाद्या शहाण्याचं चाकर व्हावं पण मूर्खाचं मालक होऊन अवघड गोष्ट. भरोसा नसेल तर होऊन बघा, फार कठीण. शहाण्याचा चाकर झाला नाही, सांगितलं तेवढं काम केलं की विषय संपतो. मूर्खाचा मालक होणं फार कठीण. सांगण्याचं तात्पर्य पदी बैसोनी पदवी घेईले, भगवंताच्या चरणाजवळ बसून भगवंताचं नाम जर घेतलं तर भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होण्याची पदवी प्राप्त होते, भगवंताशी अभेद होते. सध्याच्या काळामध्ये नामजप वाढण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्या हिंदूंचं सामर्थ्य कमी होत आहे, याचं कारण आपण धर्माचं आचरण सोडलं, दुसरं काही कारण नाही. धर्मानुसार वागलं पाहिजे. बाकी लोक ज्याला धर्म म्हणतात त्याला आम्ही धर्म मानित नाही. धर्म हा फक्त सनातन धर्म, आणि तो धर्म यामुळे आहे की तो संपूर्ण जगताचं धारण करतो. म्हणजे धर्म या संकल्पनेमध्ये ज्यांना अन्य लोक निर्जीव मानतात त्या वृक्षांचा सुद्धा अंतर्भाव होतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वनचर पक्षी झाड हे सगळे आमचे सोयरे आहेत. इतका व्यापक धर्म आहे. दुर्दैवानं त्या व्यापकतेचा अन्य लोकांनी गैरफायदा घेतला. ते आले, आम्ही त्यांना राहू दिलं, आता ते आमच्याच बोकांनी बसायला. म्हणजे परिस्थिती अशी आहे, भीषणता इतकी आहे. ही संकल्पना, त्याचं नाव सांगतो, अभ्यास तुमचा तुम्ही करा. संकल्पना आहे गजवा ए हिंद अशी संकल्पना. काय संकल्पना आहे? तुम्ही अभ्यास करा, वाचन करा, तुमच्या लक्षात येईल. कसं घडलं? आम्ही आपला सनातन धर्म हा विचार सोडून, आपल्या धर्माचं आचरण सोडून सर्व धर्म समभाव वगैरे संकल्पनांमध्ये गेलो. मोक्ष कधी होतो? सर्व धर्म मम भाव होईल तर होतो. लक्षात. आता सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्म मम भाव याच्यात जमीन आसमानचा अंतर आहे. काय अंतर आहे तुमचा? तुम्ही अभ्यास करा. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि म्हणून मी सांगतो, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि जर विश्वास ठेवा तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल, असं दुसऱ्या चरणामध्ये सांगतो. ऐसे सुख वचनी आहे, ऐसे
सेवेमध्ये हे सुख आहे. असं आहे, अनेक लोकांना कीर्तन बोर वाटतात, बोर, रुचत नाही, पचत नाही, आवडत नाही, किंवा विनोद केले म्हणजे आवडतो, म्हणजे फक्त विनोदच करायचे 2 तास, बाकी काही बोलायचे नाही, ते आवडतं. हे सुख नव्हे. सुख आहे भगवंताच्या नामोच्चारणात. सेवेमध्ये सुख आहे, पण लोकांना सेवा आवडत नाही. मंडप झाडून घे म्हणलं ना, आवडत नाही. आता तर काळ असा आला की घरामध्ये आलेली मुलगी सुद्धा सेवा करेल असं काही सांगता येत नाही. म्हणजे एखाद्याला चांगली पत्नी मिळणं किंवा एखाद्याला चांगला पती मिळणं अनंत जन्मांचं पुण्यच पाहिजे, नाही तर अवघड आहे. एक वेळ देव भेटेल. आमच्या परिचयामध्ये एक विवाह झाला, तर त्या मुलीला तिची आई सांगते, घरात काम करू नकोस, तू काय मोलकरी नाहीस का, असं तिची आई तिला सांगते. म्हणजे एखाद्या स्त्रीनं विवाह करून गेलेल्या घरामध्ये काम करणं मोलकरणीचं समजलं जातं, काम करणं कर्तव्य समजलं जात नाही. सेवा केली पाहिजे. सेवा शब्दाचा अर्थ आहे स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परम सेवा, येरते पांडवा वाणिज्य करणे. आपल्या स्वामीच्या मनोभावाला न चुकणं, म्हणजे मुलांना आपल्या पित्याच्या, पत्नीनं आपल्या पतीच्या, मुलांना आपल्या मातेच्या मनोभावाला न चुकणं, त्यांना अपेक्षित असणारं करणं, याला सेवा म्हणतात. आणि अशी सेवा केल्यानंतर सुख मिळतं, समाधान मिळतं. कितीतरी गोष्टी आहेत, पण आता विस्तार भयास्तव मी सांगत नाही. जे ज्ञान, जी योग्यता श्रवणाने प्राप्त होते, जी योग्यता अत्यंत बुद्धिमान मनुष्याला सद्गुरूंच्या उपदेशाने प्राप्त होते, तीच योग्यता सद्गुरूंच्या सेवेने सुद्धा प्राप्त होते. नामोल्लेख करतो इतिहास, तुम्ही वाचा. गावबा सेवेची योग्यता. भल्या भल्या विद्वानांना सुद्धा कोडं पडावं अशा स्वरूपाचं वाङ्मय त्या गावबानं लिहिलं. बुद्धी भ्रमित होते. शांतीब्रह्म नाथ महाराजांची ओवी कोणती, गावबाची कोणती वेगळी काढता येत नाही. याला म्हणायचं आपल्या पदी बैसवीचे किंवा पदी बैसवली, पदवी घ्यायची. गावबा कोण झाला माहितीये का? गावबा शेवटी शांतीब्रह्म नाथ महाराजच झाला. एकत्वाला प्राप्त झाला, अभेदाला प्राप्त झाला. तसा भगवंताचा भक्त जर भगवंताच्या भक्तीमध्ये रत होऊन भगवंताचं नामोच्चारण करील तर तो पदवीला प्राप्त होतो. एवढंच नव्हे तर निरतिशय सुखाला प्राप्त होतो. सुखाची गंमत अशी, आपल्याला सुख होतं बऱ्याचदा व्यवहारात सुद्धा, क्षणिक आहे पण होतं. नवीन गाडी घेतली, सुख झालं, आनंद झाला. लग्न झालं, सुख झालं, आनंद झाला. आता ते टिकतं किती वेळ हा ज्याचा त्याचा प्रश्न. टिकणार नाही. जो मनुष्य जीवनामध्ये परमार्थात प्रवृत्त झालेला नाही त्याचं सुख टिकू शकत नाही. आणि जो पारमार्थिक प्रवृत्तीचा आहे त्याला सुखाच्या अभिव्यक्ती करता विषयाच्या प्राप्तीची गरज नाही. तुरुंगात राहिला तरी सुखी, आणि प्रपंचात राहिला तरी सुखी, जंगलात राहिला तरी सुखी, गरीब राहिला तरी सुखी, श्रीमंत असला तरी सुखी. त्या सुखाचं बीज
ऐसे सुख वचनी आहे. भगवंताच्या नामोच्चारणात ते, पण ते आवडीने घेतलं पाहिजे. आरंभी आवडी आदरे घ्यावे ना, आदरानं घेतलं पाहिजे, आवडीनं घेतलं पाहिजे. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला हाक मारू नये, हे शास्त्र लक्षात ठेवा. आपण त्याच्या समोर जाऊन उभं राहिलं पाहिजे, बोललो पाहिजे. आता मोठ्याला मोठं मानतच नाही, त्याला काय करणार. किंबहुना अलीकडच्या काळामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना अरे तुरे मध्ये बोलणं हे पुरोगामित्वाचं लक्षण समजलं. आपल्या घरातल्या मोठ्यांना अरे तुरे म्हणून हाका मारल्या जातात. मोठ्याने हाक मारली, मोठ्याने म्हणजे मोठ्या व्यक्तीने जर हाक मारली तर जी म्हणाल ओ म्हणू नये. एवढा आदर कळतो कुणाला? कुणालाही कळतो. आम्ही मध्यंतरी मंत्रालयात गेलो, 5-6 तास आम्ही उभेच होतो, प्रवेशच दिला नाही. आत गेलो, आत पुन्हा 2-3 तास उभेच होतो. ज्यांना भेटायचं त्यांची भेट काही झाली नाही, पण निरीक्षण केलं मी. एकंदरीत निरीक्षण असं आहे की त्या मंत्रालयामध्ये जो चपरासी आहे त्याला सुद्धा लोक वाकून नमस्कार करतात. पण संत महात्मे यांना कोणी कुत्र विचारत नाही. याचं कारण आता आदर ही गोष्ट इतिहास जमा नाही. पण भगवंताच्या नामाविषयी मनामध्ये आदर धारण न करता, आवड धारण न करता जर भगवंताचं नाव घेतलं त्याला काहीही फल नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वेळ जप करू नका, काही बिघडत नाही. मी 100 वेळा सांगितलं, परत सांगतो, नैवेद्य दाखवू नका, काही ऐकलं नाही. पण दाखवायचा तर त्या कृतज्ञतेच्या भावनेतून दाखवलं. त्या नैवेद्यामागची भावना अशी आहे की हे भगवंता, तुझ्या कृपेनं हे अन्न माझ्या पोटामध्ये चाललेलं आहे, तर हे अन्न मी तुझा प्रसाद म्हणून ग्रहण करतो, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. अशा भावनेतून नैवेद्य. किंवा आता आरती करतात बऱ्याच ठिकाणी, इतकी घाई म्हणजे आधीचं चरण म्हणून पूर्ण व्हायच्या आत पुढचं म्हणून झालेलं असतं. इतक्या वेळा तर देवानी काही कोणाला बळजबरी केली का? आज आरती केल्याशिवाय घरी जाऊच नको असं काय आहे का? असं काय नाही, नका करू, पण करायची तर नीट करा. तसं भगवंताचं नाव घ्यायलाच पाहिजे असं आहे का? अजिबात नाही. पण घ्यायचं तर असं घेतलं पाहिजे, तर त्याचं फल काय आहे? से सुख वचनी आहे. आणि पहिली गोष्ट विश्वास आहे. विश्वास ठेवा. बापरे, मला फार लांबची गोष्ट आठवली, सांगतो तुम्हाला. उद्दालक मुनींनी श्वेतकेतूला जो उपदेश केला, तर त्याच्यात एकदा तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. मुळात ना तो श्वेतकेतू जो आहे त्याचं वर्णन करताना एक शब्द वापरलाय, तो आहे श्रुताधीत. श्रुताधीत या शब्दाचा अर्थ श्रुत अधिक अधिक. श्रुत म्हणजे ज्यांनी ऐकलेलं आहे, आणि अधिक म्हणजे ते त्याला कळालेलं आहे, त्याच्या अंगी बांधलेलं आहे. म्हणजे तो आपल्या गुरूंकडे गेला, 12 वर्ष राहिला, अध्ययन केलं, जे शिकला ते अंगी बांधलं, आणि मग त्याला शंका आहे. आणि अशा वेळी उपदेश करताना मौलींनी जे सांगितलं ना, सविस्तर वटत्व जैसे बीज कणिके माझी वसे, तो दृष्टांत उद्दालक मुनींनी श्वेतकेतूला दिला. या बी मध्ये वडाचं झाड. तुम्हाला कसं शक्य? घेऊन ये बी, आणलं, फोडलं, त्याच्यात तुला फांदी किंवा पारंब्या, पानं असं काही दिसतंय का? कोणाला काही दिसत नाही.
आता दुसरं बिया ते जमिनीत घाल, त्याला पाणी दे, खत घाल, चांगला वापसा होऊ दे, त्याच्यातून अंकुर आला, अंकुराचा वृक्ष झाला. आता हे सगळं आलं कुठून? बी मधून. मग बी फोडल्यावर दिसलं का? मग म्हणून नाही का? मग त्याला पर्याय काय? पर्याय सांगतात श्रद्धस्व. तू माझ्या सांगण्यावर श्रद्धा ठेव. या बी मध्ये झाड आहे, तुला दिसत नसलं तरी आहे. तसं या संपूर्ण जगतामध्ये तो भगवंत ओतप्रोत व्याप्त आहे. मला दिसत नाही, अरे नको दिसू दे. तुला दिसलं म्हणजेच खरं असं जेव्हा होईल ना, त्या अधःपतन सुरूच झालं आपलं. मला दाखवा म्हणलं की संपलं विषय. एकदा एक गृहस्थ आले गुरुवर्य महाराजांकडे आणि गुरुवर्यांना ते म्हणले, माऊलीने भिंत चालवली बरोबर, तुम्ही चालवून दाखवा. तर गुरुवर्य महाराज म्हणले, बाळ एक काम करायचं, पहिलं जंगलात जा, एका वाघावर बस, हातात साप घे चांगला विषारी, आणि त्या वाघावर बसून त्या सापाला चाबूक करून माझ्याकडे, मग मी तुला दाखवतो भिंत चालव. असं चालतं का? माऊलींनी भिंत चालवली अशी आख्यायिका असं म्हणतात. अरे हा चालवली. माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला. घडलं हे. आणि नामदेवरायांना हे माहित आहे की पुढे अशी गाढव लोक जन्माला येणार आहेत, म्हणून महिषामुखी असंच लिहिलंय. काही लोक काय म्हणतात, रेडे आडनावचा माणूस होता. अरे मग महिषा कसा झाला तो? महिषा म्हणजे म्हशीचा प्राणनाथ. त्याच्या मुखातून वेद वदवला. असं आहे, चमत्कार करणं हे त्या चरित्रामधलं उद्दिष्ट नाही, परंतु तो चमत्कार घडला हे त्या चरित्राचं वैभव आहे. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद वदवला, श्रद्धा ठेवली. आपली दृष्टी अत्यंत संकुचित आहे, अत्यंत मर्यादित. खर तर नियमाने जी वेळ ठरली त्याची मर्यादा झाली. पण एक 10 मिनिटांमध्ये थांबू. असं आहे, कीर्तनाचा हेतू त्या भगवत भक्तीमध्ये किंवा वाङ्मयाच्या चिंतनामध्ये प्रवृत्ती व्हावी इतकंच आहे. आणि ती प्रवृत्ती होण्याकरता आपण सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केला पाहिजे. तर विश्वास ठेवला पाहिजे. श्रद्धस्व. भगवंतांनी 4थ्या अध्यायात नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धः कालेन आत्मनि विन्दति. त्याच्या पुढे सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयतेन्द्रियः ज्ञानं लब्ध्वा परां शांतिं अचिरेणाधिगच्छति. खरं तर भगवंतांनी मग तिथे बुद्धिमान लभते ज्ञानं असं म्हणायला पाहिजे. बुद्धिवान मनुष्याला ज्ञान होईल असं नाही, पण श्रद्धावान मनुष्याला ज्ञान होतच. म्हणून विश्वासे अनुभव पाहे अभंगाचा यथामती भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू. उर्वरित एक 5 मिनिटांमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा धावता भाव पाहून आपली सेवा पूर्ण करू. ज्यांना देवानी चांगलं तोंड हात दिलाय त्यांनी आमच्या बरोबर भजन करा. ज्यांना देवानी ते दिलेलं नाही त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. संप्रदायपूर्वक भजन. विठोबा
जुळलं असेल ना तर भजनाचा मोह आवरावा लागतो. त्यामुळं कधी कधी बेसूर लोकांच्या संगतीमध्ये कीर्तन वेळेत संपतो. कधी कधी भेसूर लोकांची संगत घडते आणि कधी कधी आसुरांचीच संगत घडते. स्वराचा त्रैकालिक अत्यंत ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाहे राम रसाची गोडी आन रस रुचती केली. गुरुदेव महाराज एक फार 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 समर्पक दृष्टांत सांगतात. असा आहे खरं तर ज्ञानामृतेन तृप्तस्य त्याला काहीही नैवास्ति किंचित कर्तव्यम, त्याला काहीही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. का नाही? कारण तो तृप्त झाला. माणसाने तृप्त असा. आपल्या आजूबाजूला सगळ्या अतृप्त आत्मेत सध्या कितीही काहीही झालं तरी तृप्ती नाही, शांतता नाही. मग तृप्ती प्राप्त होते कशाने? ती भगवंताच्या नामोच्चारणाने प्राप्त होते. आणि गोष्ट अशी आहे की ज्याला अमृताची चव कळाली त्याला पिठात घातलेलं पाणी आवडेल काय? एक श्रीमंताचा पोरगा गरीबाचा पोरगा शेजारी शेजारी बसायचा. आता कोणी गरीब राहिलं नाही. जेव्हा गरिबी होती तेव्हा तो सांगतो. परवा एक माणूस भेटला. त्यांनी भारतासमोर 3 मोठ्या समस्या सांगितल्या. पहिली समस्या अशी आहे की लोकांना काम नाही, मोठी समस्या. दुसरी मोठी समस्या अशी आहे कामाला लोक नाही. आणि तिसरी मोठी समस्या अशी आहे जी लोक कामाला आहेत ती काम करत नाही. 3 समस्या भारताच्या समस्या संपल्या. त्याचं कारण आता कोण गरीब राहिलेलं नाही, सगळं फुकट आहे. त्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाने वापरलेला शब्द आहे रेवडी कल्चर. हे वाटा ते वाटा, लाडका भाऊ लाडकी बहीण, लाडकी आत्या लाडकी मावशी, सगळेच लाडके, आम्ही फक्त दोडके. तर सांगण्याचं तात्पर्य गरीब आणि श्रीमंत शेजारी बसायचं. मग तो श्रीमंताचा पोरगा रोज सांगायचा मी आज दूध प्यायलो, मी आज दूध प्यायलो. त्या गरीबाच्या पोराला दूध काय माहितीच नाही. मग तो आपल्या आईला म्हणला आई मला दूध प्यायचं. आता आईला प्रश्न पडला कुठून आणायचं. मग तिने काय युक्ती केली, पिठामध्ये पाणी घालून दिलं दूध प्यायला. आनंद झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं मी पण दूध प्यायलो. गोष्ट संपली. तात्पर्य जो रोज दूध पितो त्याला जर पिठात पाणी घालून दूध म्हणून दिलं तर पीत नाही. तसं रामरसाची गोडी ज्याला प्राप्त झाली, रामरस ज्याने चाखला त्याला बाकीचे रस पचतील का, पटतील का, रुचतील का नाही. इथे सूक्ष्म चिंतन एक एवढं सांगतो पुढे. इथे शब्द आलाय रामरस. त्याची व्युत्पत्ती राम एव रसः अशी लक्षात ठेवा. रामस्य नाही, राम एव. रामच रस. दुसरीकडे संदर्भ असा आहे ब्रह्मरस गोडी दयासी फावली वासना निमाली. इथे ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मच रस, तसा रामच रस. कारण आस्वाद्यत्वा तो आस्वाद्य म्हणून राम नामाचा रस ज्या जिभेला प्राप्त झाला त्याला अन्य चवी गोड लागत नाही. जगद्गुरूंना विचारलं कशावरून सांगतो. तुका म्हणे चाखोनी सांगे. मी चाखलंय, मला अनुभव आहे. मज अनुभव आहे अंगी
गुरुवारे महाराज सांगतात अनुभव दोन प्रकारचा, एक अंगचा आणि एक दत्तक. संतांचा अनुभव हा अंगचा आहे, स्वतःचा आहे, आणि बाकीच्यांनी सांगितलेला दत्तक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दत्तक घ्यायची वेळ आली तरी संतांचा अनुभव घ्या, आयड्या गायड्यांचा घेऊ नका. आता धर्मशास्त्राचा कोणाचा किती अभ्यास आहे मला माहित नाही, पण जर एखाद्या वेळी एखाद्याला दत्तक घेण्याचा प्रसंग उद्भवला तर कोणाला दत्तक घ्यावं याचं शास्त्र आहे. तो शुद्ध असला पाहिजे, शुद्ध. कुत्र्यांची कोणाला माहिती आहे का नाही तर माहित नाही मला. सर्टिफाईड कुत्र्याची किंमत जास्त असते, म्हणजे त्याच्या 2-3 पिढ्यांची सर्टिफिकेट असते की याच्या आई बापाची जात हीच होती, त्याच्या आई बापाची तीच होती. कुत्र्याच्या विक्रीच्या वेळी ते सर्टिफिकेट दाखवते, आणि ते ज्याच्याकडे असेल त्याची किंमत जास्त. इकडं तिकडं जोडू नका, कुत्र्या पुरतच आहे का? नाही, हल्ली गुन्हे वगैरे दाखल होतो. काय सांगते तुम्ही? कुत्र्याची गोष्ट सांगतो असं लक्षात ठेवा. म्हणजे तो कुत्रा शुद्ध असेल तर त्याची किंमत अधिक आहे. तसं दत्तक घ्यायची वेळ आली तर ते शुद्ध घ्यावं. मग अनुभव दत्तक घ्यायची वेळ तर कुणाचा? संतांचा घ्यावा. आणि संतांचा दत्तक आहे का? नाही, संतांचा अंगचा आहे. मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासी अनुभव पाहे. पुष्कळ आहे. नेहमीच वाक्य पुन्हा सांगतो, 2 तासात अभंग संपत नाही, तो संपवण्याचा प्रयत्नही करू नका. एक अभंग बरोबर एक आयुष्य असं समीकरण. मी काल परवा सांगितलं, अडचण इतकीच आहे, आपला अभंग आपल्याला सापडला, ते सापडण्यातच फार वेळ लागतो. स्वर, आपला स्वर लागणं कठीण नाही, लक्षात ठेवा, सापडणं कठीण, फार अवघड. एकदा जर सापडला ना, तो लावावा लागत नाही, तो आहे स्वाभाविक. देवाने आवाज दिला ना, त्याबरोबर स्वर दिला. त्या पंख्याचा आवाज येतो, त्यात स्वर आहे. प्रत्येकाला स्वर, तो पाहता आला पाहिजे, दिसला पाहिजे, सापडला पाहिजे. तसा आपला अभंग आपल्याला सापडला पाहिजे, आणि तो सापडला ना की पुढच्या क्षणी मोक्षच आहे, दुसरं काहीच नाही. पुढच्या क्षणात तत्काळ तिथल्या तिथे. झालेल्या सेवेमध्ये जे योग्य आहे, शास्त्र संवादी आहे, ते माझ्या गुरुपरंपरेचं आहे, माझ्या सद्गुरूंचं आहे. आणि जर काही शास्त्र विसंवादी असेल तर मग माझं स्वतःच आहे. योग्य त्याचा अंगीकार करा, अयोग्य माझा जो राहू द्या. प्रभू रामचंद्रांच्या चरणी अशी प्रार्थना करायची की आमच्या मुखातून जर तुझं नाम कधी येणार असेल तर ते बेंबीच्या देठापासून येऊ, प्रामाणिकपणानं आवडीने येऊ. कारण परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे, जो तो पैसा मागे धावतो आहे, जो तो म्हणजे कीर्तन करणारा सुद्धा दुर्दैव. काय मिळो न मिळो प्रारब्धावर सोडता येत नाही. ज्याला प्रारब्धावर सोडता येत नाही त्यांनी परमार्थ शिकवून. प्रपंच प्रारब्धावर सोडता आला पाहिजे अशी भगवंताकडे प्रार्थना करायची. आणि याच जन्मामध्ये नामोच्चारणाचं अलौकिक सुख आपल्याला प्राप्त व्हावं अशी त्या भगवंताकडे प्रार्थना करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर
तुका म्हणे चाखोनी सांगे तुका म्हणे चाखोनी सांगे
श्री रामचंद्रांच्या चरणी, महाकैवल्य तेजोन श्री ज्ञानोबारायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, सकल गुरु परंपरा, सकल संत परंपरा, तीर्थरूप गुरुवरे महाराज, तीर्थरूप आईसाहेब, तीर्थस्वरूप मालक या सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. विठ्ठल जय जय